घडामोडी. ठाणे महापालिका क्षेत्रातील कचरा समस्या अद्यापही कायम असल्याने ठाणेकर हैराण झाले असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने ठाणे महापालिका मुख्यालयासमोर आज कचरा टाकून आंदोलन करत प्रशासनाचा निषेध केलाय. कचऱ्याचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावला नाही तर पालिकेच्या प्रत्येक मजल्यावर कचऱ्याचे ढीग उभे करू असा इशारा पक्षाचे शहराध्यक्ष सुहास देसाई यांनी यावेळी प्रशासनाला दिलाय. ठाण्याच्या वागळेशीड भागातील कचरा हस्तांतरण केंद्रावर कचऱ्याचे ढीग लागलेत. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून त्याचबरोबर कचऱ्याला आग लागून परिसरात धूर पसरत आहे. या त्रासामुळे शिंदेची शिवसेना आणि स्थानिकांनी केलेल्या विरोधामुळे येथे कचरा नेणे पालिकेने बंद केलं. तसेच गेल्या काही दिवसापासून डायगर येथील कचरा प्रकल्पही बंद आहे. त्यामुळे पालिकेने भिवंडीतील आतकोली भागात राज्य शासनाने कचरा भूमीसाठी दिलेल्या जागेवर कचरा नेण्यास सुरुवात केली. मात्र प्रवास कालावधी वाढल्याने दैनंदिन कचरा संकलनाचे गणित बिघडले असून यामुळे गृहसंकुलाच्या परिसरात कचऱ्याचे ढीग लागले आहेत. याशिवाय रस्त्यावरही कचरा टाकला जात असल्याने परिसर अस्वच्छ झाले. शहरात कचऱ्याची समस्या कायम असल्यामुळे ठाणेकर हैराण झालेत. ही समस्या सोडवण्यासाठी आज पालिका मुख्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचे काँग्रेस पक्षाने जाहीर केले. तर त्याच्या एक दिवस आधी म्हणजे आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर अध्यक्ष सुहास देसाई यांनी ठाणे महापालिका मुख्यालयासमोर कचरा टाकून आंदोलन केले. ठाणे मुलुंड रेल्वे स्थानकादरम्यान ठाणे मनोरुग्णालयाच्या जागी नवीन रेल्वे स्थानकाच्या उभारणी कामाला गती द्यावी या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना साकडे घातले. लोकसभेत रेल्वे मंत्रालयाशी संबंधित अनुदानित मागण्यांवर चर्चा करताना खासदार म्हस्के यांनी ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर लोकसभा मतदारसंघातील प्रवाशांच्या अडचणी आणि नवीन गाड्या सुरू करण्यासंदर्भात मागण्या केल्यात. यावेळी ठाणे आणि मुलुंड स्टेशनच्या दरम्यान नवीन स्टेशनचे काम सुरू आहे. काम रेल्वे करीत आहे, परंतु खर्च ठाणे महापालिका करते. त्याचा वाढीव खर्च रेल्वेने करावा अशी मागणी त्यांनी केली. ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि बदलापूरहून महिलांसाठी विशेष लोकल सुरू करावी. प्रथम श्रेणीतील महिला डब्यांमध्ये बसण्याच्या जागा वाढवाव्यात. सकाळी व रात्री महिला डब्यात महिला सुरक्षा रक्षक तैनात करावे. तसेच ठाणे जिल्ह्यातील सर्व रेल्वे स्थानकांवर CCTV बसवावे. ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर, कल्याण या सर्व ठिकाणी स्वयंसंचलित जिन्यांची सोय करावी. स्थानकातील वनरुपीज क्लिनिक केंद्रे बंद आहेत, ती लवकरात लवकर सुरू करावीत आदी मागण्या त्यांनी केल्या आहेत. ठाण्यातील एका विकासकाने म्हाडाला 31 सदनिका न देता त्या गिळंकृत केल्या असून त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र गेल्या 3 वर्षात त्यावर कोणतीही कारवाई महापालिका आणि म्हाडा प्रशासनाने केली नसल्याचा आरोप करत आमदार संजय केळकर यांनी ते महापालिकेतील शेकडो कोटीच्या भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी अधिवेशनात केली. ठाणे शहरातील विविध समस्या तसेच महापालिकेतील भ्रष्टाचार यावर आमदार संजय केळकर यांनी जोरदार आवाज उठवत चौकशी आणि कारवाईची मागणी केली. या विकासकांनी 4000 चौरस मीटरची यावर बांधकामे केलीत. त्यांनी त्यावर 20% क्षेत्रफळाच्या सदनिका म्हाडाला देणे बंधनकारक आहे. मात्र ठाण्यातील दर्शन सागर डेव्हलपर या विकासकाने अद्याप 31 सदनिकाला म्हाडाला दिलेल्या नाहीत. याबाबत कासारवडोली पोलीस ठाण्यात 20 मार्च 2022 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र गेल्या 3 वर्षात महापालिका आणि म्हाडा प्रशासनाने विकासकावर कोणतीही कारवाई अद्याप का केली नाही असा प्रश्न उपस्थित करत आमदार केळकर यांनी दोन्ही प्रशासनाच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला आहे. ठाणे महापालिकेला विविध मार्गाने विविध विकास कामासाठी 700 ते 800 कोटीचा निधी मिळाला आहे. मात्र ही कामे झाली का? कामे न दाखवता बिले काढण्यात आली का? असे प्रश्न श्री केळकर यांनी सभागृहात उपस्थित केलेत. महापालिकेत शेकडो कोटीचा भ्रष्टाचार झाला असून त्याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केल्याची माहिती त्यांनी दिली. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस,
सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. आरोग्य तपासणी करतेवेळी अनेक जण डोळ्याच्या तपासणीकडे दुर्लक्ष करत असले तरी याचा विपरीत परिणाम डोळ्यावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. डोळ्यांना काचबिंदू झाल्यास प्रथम दर्शनी कोणतीच लक्षणे दिसत नाहीत, मात्र दुर्लक्ष झाल्यास कायमच अंधत्व येण्याचा धोका उद्भवतो. याच पार्श्वभूमीवर ठाणे सिव्हिल रुग्णालयात नुकताच काचबिंदू सप्ताहात 9% रुग्णांना काचबिंदूची कमी अधिक लक्षणे दिसून आली आहेत. शहराच्या नाजूक भागांपैकी एक असणाऱ्या डोळ्यांची काळजी घेणे हे सर्वांसाठी क्रमप्राप्त आहे. सुरुवातीच्या दिवसात डोळ्यांना काही त्रास असेल तर त्याचं निदान करण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा आहेत, मात्र दुर्लक्ष केल्यास डोळे निकामी होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे डोळ्यांचा काचबिंदू गंभीर आजार आहे. डोळ्यातील अंतःस्राव बाहेर पडतेवेळी अडथळा निर्माण होतो. त्यानंतर पाणी आतमध्ये साठून राहिल्यावर दाब वाढतो, त्यामुळे डोळ्यांच्या नसा खराब होतात. कालांतराने डोळ्यांना कमी दिसून कायमचे अंधत्व येत असल्याची माहिती नेत्रतज्ञ डॉक्टर शुभांगी आंबाडेकर यांनी दिली. ठाणे सिव्हिल रुग्णालयात नुकताच जागतिक काचबिंदू सप्ताह साजरा करण्यात आला. यावेळी नेत्र विभागात जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर धीरज महागडे यांच्या मार्गदर्शनाखाली 275 व्यक्तींची नेत्र तपासणी करण्यात आली. यामध्ये 23 जणांना काचबिंदूची लक्षणे आढळून आली आहेत. यामध्ये 12 जणांना आय ड्रॉपने बरे होऊ शकतील, तर एकाच्या डोळ्याची शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. या सप्ताहात जिल्हा नेत्र शल्यचिकित्सक डॉक्टर संगीता माकोडे, डॉक्टर प्रसन्नकुमार देशमुख, डॉक्टर शुभांगी आंबाडेकर, डॉक्टर गौरी कुलकर्णी, डॉक्टर कल्पना माले, ज्योती गरड, नम्रता काशीद आदींनी अथक परिश्रम घेतले. मुंब्रा शहरातील मित्तल मैदान येथे मेफोट्रॉन हे अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या मोहम्मद सैफ चष्मावाला याला मुंब्रा पोलिसांनी अटक केले. पोलिसांनी या तस्कराकडून 1,75,000 रुपयांचे MDचे अंमली पदार्थ, ॲपल कंपनीचा मोबाईल, वाहन क्रमांक नसलेली दुचाकी, वजन काटा, बॅग असे एकूण 2,17,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. मुंब्रा येथील मित्तल मैदान येथे एक जण अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मुंब्रा पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी मित्तल मैदान परिसरात सापळा रचला होता. त्यावेळी एक जण दुचाकीने त्या ठिकाणी आला व त्याच्या दुचाकीला वाहन क्रमांक नव्हते. पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने त्याचे नाव मोहम्मद सैफ चष्मावाला असल्याचे सांगितले. तसेच तो मुंबईतील जोगेश्वरी येथील रहिवासी असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्या बॅगमध्ये 65.5 ग्रॅम वजनाचे आणि 1,75,000 रुपये किमतीचे MD पावडर आढळून आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याला अटक केले. त्याच्या विरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका. धन्यवाद.